पनवेल महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडीला आता मोठा धक्का बसलेला आहे। आपल्याबरोबर महाविकास आघाडीचे नेते आणि माजी आमदार बाळराम पाटील आहेत। सर, काय म्हणाल? तुमचे अनेक उमेदवार हे मागे गेलेले आहेत। आमचे उमेदवारांनी मागे नाही घेतलेले आहे। या ठिकाणी पैशाचा वारेमाप वापर करत जो महानगरपालिकेमध्ये हरामात कमवलेला पैसा आहे त्या पैशाचा वारेमाप वापर करत या ठिकाणी कार्यकर्ते जे उमेदवार म्हणून झालेले होते त्यांना खरेदी करण्याचं काम प्रशांत ठाकूर आणि भारतीय जनता पक्षानं केलेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी काही उमेदवारांनी मागं घेतलेले आहे। स्पष्टपणानं अर्थ त्याचा एकच आहे की पैशाचा वापर करत जो पैसा सर्वसामान्य पनवेलकरांच्या करातून महापालिकेत जमलेला होता त्यातून जो भ्रष्टाचार केला तो पैशाचा वापर करत या ठिकाणी हे काम केलं गेलं आहे। सर, टोटल किती लोकांनी तुमच्या माघार घेतलेली आहे? नाही, आता किती घेतली कळेल। अजून अर्ध्या तासात निवडणूक निर्णय अधिकारी या ठिकाणचे पवन चांडक हे यादी लावतायत, त्याच्यानंतरच कळेल। पण अतिशय लोकशाहीची हत्या करणारा अतिशय घृणास्पद असा हा प्रकार आहे आणि याच्यामध्ये या ठिकाणी पोलीस असतील किंवा महसूल प्रशासन असेल हे सारेच सामील आहेत। एखादा टुकार उमेदवार पैसे घेऊन या ठिकाणी येतो आणि त्याला पोलीस बंदोबस्तात गुजरात पासिंगच्या गाडीमध्ये आणलं जातं, हे प्रशासनाच्या दृष्टीनं अतिशय शरमेचं आहे। जर त्यांना शरम असेल तर त्यांचे मान या ठिकाणी खाली झुकवणारा आहे, पण हा प्रकार या ठिकाणी झालेला आहे। सर, दादागिरी पण काही ठिकाणी होताना दिसते। नाही, दादागिरी करण्याची त्यांची अवकात नाही आहे। पैशाचा वापर करतच त्यांनी हे केलेला आहे आणि बाकी दादागिरी वगैरे कुठं काही झालेली नाही। कुणी जरी काही सांगत असले तरी आमच्या कुठल्याही उमेदवाराला मारायला गेले आणि त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते पोचले नाही। जर मी या ठिकाणी आलो नसतो तर आमच्या 20 नंबरमधल्या उमेदवार परदेशी ज्या आहेत त्यांच्या सूचक अनुमोदकांना त्यांनी पैसे देऊन फाकवलेलं होतं। त्या ठिकाणी व्हिडिओ कॉलवर आम्ही प्रांतांना दाखवतोय की उमेदवार स्वतः सांगतायत की बाबा मी काही कोणाला सही वगैरे दिली नाही, तरी तो प्रयत्न होता, पण आम्ही या ठिकाणी हजर होतो त्याच्यामुळे तो प्रयत्न अयशस्वी झाला। दुसरी आमचे तरुण उमेदवार आमचे पनवेलचे शिवसेनेचे उबाटाचे शहरप्रमुख प्रवीण जाधव यांची कन्या यांचे सूचक अनुमोदक देखील या ठिकाणी बेपत्ता झालेले होते, भाजपच्या कार्यालयामध्ये गेलेले होते। पण सारे कार्यकर्ते आणि मी स्वतः माझे सारे सहकारी या ठिकाणी होतो, म्हणून त्यांचा हा प्रयत्न या ठिकाणी यशस्वी झालेला नाही आहे। हे अतिशय लाजिरवाणा प्रकार आहे। मला पनवेलकरांना या ठिकाणी विनंती करावीशी वाटते की आपण प्रदीर्घ काळ या नालायक मंडळींना संधी दिलेली आहे। 16 वर्ष आमदारकी, महापालिकेची सत्ता, तरी देखील असा प्रकार करावा लागतोय याचा विचार सर्वसामान्य पनवेलकरांनं करावा। मी लोकशाहीची रक्षण करा वगैरे म्हणणार नाही, तेवढी मला वाटतं पनवेलकरांची कुवती नाही, पण आपण पनवेलकरांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी या निवडणुकीमध्ये मतदानाला उतरा ही विनंती मी नक्की करेन। एकूण 8 लोक आहेत ते तुमच्यावर माघार घेतलेली आहे? नाही, आकडा मला आज एक्झॅक्ट माहिती नाही, पण 7-8च्या दरम्यान असतील अशी शंका आहे। खिलाडू वृत्तीनं होत नाही निवडणूक, सगळी खिलाडू वृत्ती निवडणूक होत नाही। खेळाडू वृत्ती वगैरे आणि ठाकूर कंपनी यांचा काही संबंध नाही, दुरान्वयही। त्याच्यामुळे ही निवडणूक आता वेगळ्या वातावरणात होईल। माझी परत आपल्या माध्यमातून सर्वसामान्य पनवेलकराला विनंती आहे की तुमच्या डोक्यावर कराचं ओझं द्यायचं, त्याच्यातनं जमलेला पैसा अशा पद्धतीनं उमेदवार खरेदी करण्यासाठी वापरायचा। तुमच्या करातून जमलेला पैसा या ठिकाणी रस्त्याच्या भ्रष्टाचारामध्ये वापरायचा। या ठिकाणी रस्त्याकडेची झुडपं साफ करायला 35-35 कोटी दाखवायचे, मैदानांच्या सफाईला, गटर सफाईला 60-65 कोटीचे बिलं खर्च करायची। इवन पनवेलमधल्या ज्या सेवरेज लाईन्स आहेत त्याच्यामधलं सेवर खायचं, वरचे 3 थर काढायचे, प्लास्टर करायचं आणि सोडून द्यायचा। नवीन रस्ते जे बनवले बेशरमपणानं सांगतायत की कंत्राटदारांच्या पैशातून आम्ही ही कामं करून घेऊ,
पण मेमध्ये रस्ता बनवला जातो आणि ऑक्टोबरमध्ये या ठिकाणी ऑक्टोबरमध्ये दुरुस्त करावा लागतोय. याचा अर्थ सरळ आहे की रस्त्याचे लेअरच्या लेअर यांनी ढापलेल्या आहेत. तो ढापलेला पैसा या उमेदवार खरेदीला वापरला जातो. सर, आता ज्या उमेदवारांनी माघार घेतलेली आहेत आपण काय करणार आहात? आम्ही निश्चितपणानं या उमेदवारांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हे जाहीरपणानं मी असं आपण मोर्चे काढणार आहात? मोर्चा निश्चितपणानं यंत्रणेवर काढू. जर यंत्रणा या ठिकाणी प्रशासन म्हणून वागायचं सोडून अशा पद्धतीच्या कट कारस्थानामध्ये सहभागी होत असेल, सामील होत असेल, तर आम्हाला लोकशाहीनं, संविधानानं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मोर्चा आंदोलनाचा अधिकार दिलेला आहे त्याचा वापर आम्ही करणारच हे या ठिकाणी सांगतो. नक्कीच आपण पाहतो की या ठिकाणी BJPने आहे ते भ्रष्ट पैशाचा वापर करीत आमचे उमेदवार पळवले, त्यांना माघार घेतल्या असल्याचा आरोप बाळासाहेब पाटलांनी केला आहे. विनायक पाटील, ABP माझा, पनवेल, रायगड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.